हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नेवासा तालुक्यातील शिरसगाव ते वरखेड हा मुख्य रस्ता अत्यंत खराब झालाय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे दुचाकीस्वार, पायी चालणारे भाविक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. अपघाताची शक्यता कायम निर्माण होत असल्यामुळे हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा. अन्यथा बुधवारी 1 एप्रिलला खडका फाटा नेवासा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा इशारा दिला गेलाय. याबाबत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांना निवेदन दिलं गेलंय. संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. 7 एप्रिल रोजी यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांची गैरसोय होते. या ठिकाणी कुठलीच सुविधा मिळत नाही. त्या ठिकाणी राहण्याची, तिथे थांबण्याची सर्व त्या परिसरातील त्या जागा मालकांनी त्या श्रद्धा असणाऱ्या लोकांकडून किंवा भाविकाकडून फार मोठी लुटालूट होते. याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, त्याकडे लक्ष घालून त्याची व्यवस्था करावी. येणाऱ्या जाणाऱ्यासाठी रस्ता हा अत्यंत खड्डे पडलेला, नादुरुस्त असा रस्ता आहे. अगदी छोटा रस्ता आहे. त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था करावी. त्या रस्ता मंजूर झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी त्या रस्त्याचे काम थोडं लांबणीवर पडलेलं आहे. त्या अगोदर त्या रस्त्याची दुरवस्था जे झालेले आहे ते व्यवस्थित करून सर्वसामान्याच्या किंवा यात्रेकरूची व्यवस्था करावी, एवढी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि न झाल्यास जिल्हाधिकाऱ्याला निवेदनात सांगितलं आहे की जर झालं नाही तर आम्ही पुढील काळात आज उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. आणि होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी नेवासा तालुक्यातील सर्व जे संबंधित अधिकारी याच्यावर राहील, याची नोंद घ्यावी. महाराष्ट्रातील असणारं सगळ्यात महत्त्वाचं दैवत वरखेडची देवी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून सर्व बहुजन समाजातले आणि वंचित समाजातले सर्व या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्त येत असतात. ही यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून इथल्या सर्व बहुजनांचं श्रद्धास्थान आहे. एवढं सगळं असतानासुद्धा त्या ठिकाणी तिथं येणारा जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. म्हणून त्या ठिकाणी येणारे भक्त, सर्व आमचे सहकारी आणि त्याचबरोबर वयोवृद्ध लोक, तरुण मुलं आणि लहान लहान बालके, त्याचबरोबर गरोदर महिलासुद्धा त्या ठिकाणच्या देवस्थानासाठी, दर्शनासाठी आवडीने आणि मान सन्मानाने येत असतात. म्हणून त्यांना वाहतुकीच्या वेळेत होणारा त्रास, मानसिक छळ, त्याचबरोबर शारीरिक होणारी विजा व वाहतुकीला येणारा अडथळा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणचे रस्ते खड्डे मोठे पडल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक करता येत नाही, गाड्याला येता जाता येत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी होणाऱ्या त्या ठिकाणच्या भक्तांची जे होणारे हाल आहे ती दूर करण्यात यावी. व त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे वरखेडच्या देवीला, त्या रस्त्यावरती जेवढे काय खड्डे आहेत ते खड्डे ताबडतोब मुरमानी व डांबरीकरणाने ताबडतोब भरण्यात यावी. यासाठी या ठिकाणच्या सर्व बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी, आदरणीय आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब दादासाहेबजी गीते साहेब यांना या ठिकाणी निवेदन देऊन यांची सर्व भावना त्या ठिकाणी कळवल्या आहेत. तातडीने या देवस्थानाची जत्रा होण्याच्या अगोदर तो रस्ता व्यवस्थितरित्या साफ करून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची सोय करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व त्या वरखेडच्या देवस्थानावरती प्रेम करणारे सर्व भाविक व्यापक स्वरूपाचं आंदोलन करू या ठिकाणी अशी हमी देतो. आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या सर्व मागण्याला जाहीरपणे पाठिंबा देतो. रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गुडघे एवढे खड्डे पडलेले आहे. ते त्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मुरुम टाकून त्या ठिकाणी पाणी मारून रोलरनी तात्पुरता तरी भाविकासाठी रस्ता व्यवस्थित बनवण्यात यावा. शिरसगाव ते वरखेड आणि वरखेड तालुका नेवासा या ठिकाणी महालक्ष्मी वरखेड देवी यांची यात्रा
7/4/2026 रोजी भव्य यात्रा असते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच औरंगाबाद, अहिल्यानगरमधून अनेक भक्त भाविक त्या ठिकाणी येतात. महत्त्वाची गोष्ट, महालक्ष्मी वरखेड देवी ही जगत जननी असून ती नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून या देवीला 90% समाज हा मातंग समाज असतो व सर्व जाती धर्माचे लोक या देवीला दर्शनासाठी येत असतात. आमचं असं म्हणणं आहे की या जागेसाठी, या रस्ता रोको, आपल्या रस्त्यासाठी आम्ही अनेक वेळेस रस्ता रोको उपोषण केलेले आहेत. परंतु आत्ता शासनाने या मार्च महिन्यामध्ये रस्ता मंजूर झालेला आहे. आमदार विठ्ठलराव लंगे यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे. त्यांनी पण त्यांच्या निधीतून रस्ता मंजूर झालेला आहे. परंतु रस्ता हा मे नंतर चालू होणार आहे असं सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी मला सांगितलेलं आहे. परंतु 7 तारखेला यात्रा असल्यामुळे व 6 तारखेला होम असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूची गैरसोय होऊ नये म्हणून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा. दुसरी गोष्ट अशी की वरखेड गावी कुठल्याही प्रकारची भाविकांना जागा मिळत नाही आणि त्या ठिकाणचे शेतकरी, ग्रामस्थ यांनी आपल्या जागेमध्ये कंपाऊंड करून 2000 ते 500 रुपयापर्यंत असे भाडे आकारले जातात. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन हे भाडे आकारणी त्वरित थांबवावी आणि नियोजित पद्धत जी असेल ते भाडे आकारावी अशी शासनाला आम्ही नम्र विनंती करण्यात दिलेली आहे. त्याप्रमाणे गीते साहेब जिल्हाधिकारी यांना आपण माननीय जाधव साहेब यांच्या हस्ते आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिलं आहे. साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आपला रस्ता त्वरित दुरुस्त होईल. त्यामुळे आम्ही शांत बसलेलो आहे. परंतु जर 31 तारखेपर्यंत रस्ता दुरुस्त झाला नाही तर 1/4/2026 रोजी खडकापाटा या ठिकाणी आम्ही तालुका निवासी या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव, सुनील सकट, कडूबाबा लोंढे, संतोष शेलार, अशोक भोसले, लखन साळवे, हिराबाई गोरखे, दत्तू गोरखे, निलेश चांदणे, राजू आल्हाट, रामदास साळवे, लक्ष्मण साबळे, बंडू पाडळे, पोपट भोसले यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.